माहेरीचा. अगं बाय काय करायला की तक्रारला? अहो आता 5 मिनिटात येतो म्हणून सांगून गेले ना, अजून याचा तपास नाही. पुरुषाची जातच मिली बाई. उशीर का लागला? अगं उशीर होण्याचं कारण मित्रमंडळी गप्पा बसून लागला. काय काय झालं सांगू? मित्रमंडळीचं नाव तुमचं गाव. पण बुवा जेवढी नकलीस का? वाघुलीच्या जत्रेला जायचंय. अगं खेडेगावची यात्रा पाहण्यासारखी आहे का? मुंबईला जेव्हा पुण्याला जाऊ, लॉज मध्ये राहू, पिक्चर पाहू, टॅक्सी म्हणू, तुम्ही सगळं तयार झाले. पैसे किती आणले सांगा. अगं 1000-2000 माझ्या खिशात असतात. तेव्हा माझ्या जवळ या जत्रेत गर्दी आहे. पण ठीक आहे, माझ्याकडे राहिले काय? तुझ्याकडे पैसे राहिले घरी ठेवले घरी. आला की हात हलवता आणि कुत्री बोलतो. मला काय करणार? तुझ्या आठवण झाली शुद्ध राहत नाही. तू एक काम कर, तुझी तयारी करून ठेव, मी 5 मिनिटांत पैसे घेऊन येतो. 5 मिनिटं द्या लवकर. हा. पाहिलं म्हणजे आमच्या प्रेमाचं पाखरू. आमच्या घरात घरकाम करणारा शिवागडी त्याची बायको वैजंत लग्न गड्याबरोबर प्रेम माझ्यावर करते. अहो या बायका कशा असतात? मन ठेवून एकावरती खोल करते दुसऱ्याला, प्रेम प्रीती तिसऱ्यावर, संगम सुख घालते. प्रकृती सुद्धा असं आहे. तोपर्यंत वैजंता सुंदर आहे तोपर्यंत मी हे प्रेम करणार आहे. तुझ्या ही म्हातार झाल्यानंतर कोण गाडो प्रेमात पडतो? अहो पुरुषांना असंच वागलं पाहिजे, फिरक्या भुंग्यासारखं. भुंगा कसा ह्या फुलावर त्या फुलावर प्रत्येक फुलाचा सुगंध घेत मिळतो, त्याप्रमाणे माझ्यासारख्या शिकलेल्या श्रीमंत तरुणांनी सुद्धा फुलं बदलायला शिकलं पाहिजे. आमचे बाबा 40 गावचे देशमुख आहे. 40 गावाचे लोक त्यांना देव माणूस मानतात. म्हणून खेरड्यानं माझं नेमकं वाटोळं केलंय. माझी इच्छा नसताना का गरीबाच्या खेळवळ गावडळ मुलीशी माझं लग्न लावून दिलंय. त्या बायकोवर माझं काळीत काही प्रेम नाही, परंतु म्हातारा जीवन देतोपर्यंत बायकोशी संसाराचं नाटक करतोय. एकदा का म्हातारा मेलं की बायको देणार हाकलून आणि वैजंता वाढ घालून ठेवणार. पण तुझा हट्ट पूर्ण करण्यासाठी घरी जावं आणि पैसे घेऊन यावं म्हणजे झालं. आधी आनंद आधी आनंद आधी आनंद 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 तो माझ्या अंगणी राजे गोविंद ग माझ्या अंगणी राजे गोविंद ग गोविंद नाम गोपाल ग गोविंद नाम गोपाल माझं एक काम करताय का? काय तुमचे दादा कुठं बाहेर गेलेत, त्यांना बघून येतं का? तुमचा नवरा कुठे जातो तुम्हाला माहित नाही का? जावं ना बाई माझं लाडाचं कपडं. बर बाई तुम्ही म्हणताय तर जाते. ही घे माझ्या बाळाला. माझ्या बाळाला अंघोळ घाला बर का? हो. माझ्या बाळाला दूध पाजा बर का? आणि हो एक सांगायचं विसरले, जर का माझं बाळ रडलं मला कोणी सांगितलं माझ्यासारखी फटका तोंडाची गावडबाई एकही नसेल सांगून ठेवते. जाते. काय म्हणा या भोळ्या जेवाला? अहो ही कापडाची भावनी, हिला कशी आंघोळ घालणार, कशी दूध पाजणार? जागे त्यांचं खेळ नाही, पूजा करावं म्हणजे झालं. देवांची देवपूजा चालते आणि या देवपूजेच्या नादात घरात नवरा आलाय का बाहेर मेला याच्यावर लक्ष नाही. जाऊया पैसे घ्यावेत आणि जाऊ काय आहे देवीचा अंगार आहे. देवीचा अंगारा माझ्या कपाळाला. माझं कपाळ तुला काय भिठाड वाटलं का? पोस्टर चिकटवायचं कोणीही उठा मग काही चिकटवून जावं. तो 1.5 पैशाचा अंगारा देवीचा माझ्या कपड्यावरून कपडे खराब झाले. देवी धुवून देणार आहे कपडे माझे. हात लावायचा नाही कपड्यांना. 17 वेळा तुला सांगितलं असेल हे अंगार दुपारी देवांचे देव देवारे जे मला पटत नाही तेच घरात चालतं. रोज रोज या देवांची फुका करतेस. काय मागते देवांच्या जवळ? दुसरं काय मागणार आहे? कपाळाचं कुंकू बळकट राव एवढंच मागणं मागते. तुझ्या कपाळाचं कुंकू बळकट ठेवणारे देव आहे. अरे ज्या देवांना स्वतःची देवळं बांधून ज्यात राहता येत नाही तुझ्यासारख्या भक्तांना काय देणार आहे? काय नेकलेस नऊवारी लुगडं कासोटा एखाद्या आजीबाई सारखी समोर येते. गावातले 4 मित्र आले तर तू माझी बायको सांगताना सुद्धा लाज वाटते. मग काय घालू? मॅक्सी घाल. ती कशी असते? ते नानो. आणि मामाची रागावती? हा म्हणजे तू ऐकायचं. खेरडा सांगणार तू ऐकणार. थोबाड पुढे म्हातारडीचं नाव माझ्यासमोर देशील. बाबा कुठे आहे? बाहेर गेले. तिजोरीची चावी कोणाजवळ आहे? आहे माझ्याकडे. चावी दे मला. काय पैसे पाहिजे? त्यांनी जास्त पैसे खर्चू नका. तुझ्या बापाच्या घरनं आणलेत का? माझ्या बापानं कमवलेला पैसा खर्च करण्याची मला अक्कल आहे. शहाणपणा शिकवायला नाही. मी बाहेर चाललोय. बाबांनी जर विचारलं कुठे गेलोय काहीतरी खोटं नाटक सांग. कुठे चाललात? मस्त ना ठीक आहे. नाही सवयाच्या बायकांना नुसते प्रश्न.
मी नवरा आहे तुझा, तू माझी बायको आहे. नवरा म्हणजे कळतो ना, मग तोच आहे मी. त्यांनी तुम्ही रागवलं ना, मला फार बाई आवडता. आता काय चक मारायचं नाही का पुढं? नाही नाही, तू मुद्दाम मला बोलत करण्यासाठी चुकण्याचं नाटक करते. म्हणजे मी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं तुझ्याशी बोललो पाहिजे. तुझं थोबाडाही मला पाहूच वाटत नाही. तुम्ही राजाला फार आवडतं. आता यानं सुरुवात करेन, मग तुम्हाला आवडेल सांगणार. मी बाहेर चाललोय. बाबांनी विचारलं मी कुठं गेलो, खोलणार सांग. आणि जर पुन्हा दारादी पंचायती आणि आलीस हातातल्या काठीला सत्यानाश, कवा तुमचा संसार सुखाचा होईल तर विसरलाच माहिती. किंवा हो, यांना स्वभाव कसा आवडत नाही रे मला? अहो पंचायतीचं दार घेऊन तुम्ही त्यांच्या पुढे जाताय. त्याच्यापेक्षा तुम्ही दारून भरलेला गाला घेऊन त्यांच्या पुढे जावा, मग फुलात ठेवतील का नाही बघा. म्हणजे माझ्या हातनं त्यांना दारू पाजली. आणि कुठं डोसायची तुम्ही करताय? रात्रंदिवस दारू ढोसते तर घरात येऊन ढेंगाणा करताय. त्याची म्हण काय आहे? काय आहे? दारुड्या कुठं वक्कल, गंजाने कधी भक्कल, आणि आंधळा रस्ता कधी चुकल. याचा नेम कुणाला लागलाय का? किंवा माझं एक काम करशील का? अहो, खोटं बोलायचं. कुणाला बाबांना काय? बाबांनी विचारलं हा. ना की हे कुठे गेले, बर. तर हे मारीव झोपला असं खोटं सांगायचं. सांगतो सांगशील ना? काय आता इलाज नाही, त्याला येळच आली माझ्या. गरीबा घरची लेक बाबांनी सून म्हणून घरात करून आणली आणि हे तिच्या पदरात पडले. रोज दारू पिता, रोज नुसता फुलं भांडणाचा घरात करतोय आणि खोटं बोलायची पाळी नेमकी माझी. अरे पण मी म्हणतो, एखाद्या गरीबासाठी खोटं बोललास तर तुझ्या बापाच्या झोळीत काय धोंडा पडेल का? अरे पण खोटं बोलल्यावर राटा पडेल त्याचं काय? अरे पडू दे राटा, पण बोल खोटा. खोटा तो खोटा, त्याच्या आईला खोटं बोल पण रिटून बोल. काय करावं दीपक रावला? 5 मिनिट. आता उशीर का लागला? माझ्या घरात गेल्याबरोबर बायको आली पंचार देऊन ओवाळायला. असा राग आला होता, म्हणलं एक देव तोंडात ठेवून कोणाच्या? बायको हा. दुसरंच एक संकट आलं. काय? इकडे येत असताना पाहिलं गावकरी मंडळी सुद्धा यात्रेला निघालेले. मग बरं झालं ना, कसं? आपल्याला सोबत झाली. एकाला दोघं असाव्या. तुला काय अक्कल आहे का? अगं आपलं हे चोरटं प्रेम आहे, लफड. हे जर त्या लोकांना कळलं तर उद्या गावात तोंड दाखवा जागा राहणार नाही. म्हातारडे घरातून हाकलून दे. त्या लोकांची नजर चुकून मधल्या रस्त्याने वड्या वड्यानं. चल 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 लवकर सांग. गावकरी बघितलं का? काय? बाबासाहेब देशमुखाचा मुलगा दीपक हा. आणि त्यांच्यात काम करणारी शिवागडी त्याची बायको वैजी हातात हात वैजी. घालून वाघुलीच्या यात्रा गेल्या. असंच गावात घडायला आलं, गाव मला चालायचा कसा? आज गेली तरी शिवागड्याची बायको, बर. उद्या ह्याची आई घेऊन जायला बसलाय. परत तुझ्या बायको नंबर. तुझ्या घरचं काय आणि सांगतो मला काय? कुणी काढला आणि कुठे फेकला आहे का तपास. हे बघ नाना, हा. तो आमच्यात मुरबी बरोबर आहे आहे. आणि शिवागडी आपला मित्र आहे. हा. तर कसं आहे, आता तूच कधी येतो? नाही नाही, तो भेटला तर त्याच्या बरोबर बोलायचं नाही. या बाई पुढे. काय ते आपल्याला काय नाही बोलत. यायचं तुझे नाही बोला, तूच सांगतो आम्हाला सांगतोय रे. अरे नवीन कपडे घालून कुठं निघाला रे? अरे बाबा, निघाली तमाशा बघायला येतोस का? अरे मी पण आलो असतो तमाशा बघायला. मग? पण बाबाच्या विहिरीचं काम चालू बर. आहे. सुरुंगाची जबाबदारी माझ्यावर बर. आहे. मला काही येत येत नाही. बाबाच्या हिरला घेतो हे सुरून ह्याच्या घरच्या हिरला घेतोय पुरून विसरून चला. अय नाना, इकडे हा. ही 10 रुपये घे. बर. माझ्या नावाचा देवाला गुलाल वाटत आहे. मला ते जत्रा आल्यासारखं वाटतंय बघ. हे बघ शिवागडी, तो आमच्या जीवातला आहेस. बरोबर आहे. तुला एक फायद्याची गोष्ट सांगतो. कुठले? अरे तुझ्या नावचा गुलाल हा. देवापशी अगोदरच पोहोचालाय. तर हेल ही आमच्या गावची चांडळ चौकडी. एखादी बाई नांदत असेल तिला पळून लावायची. जी पळून जात असेल तिला गावातून वेशा बनवायची. यांच्याकडे कोण लक्ष दिलं पाहिजे? विरेवर ताबडतोब गेलं पाहिजे. अरे तुला काय माहितीये का? काय? अरे तुझी बायको आणि माझा दादा हातात हात घालून वाकुले जत्रेला गेला. मला माहित होतं पण मी तुला सांगितलं. तुझ्या बायकोला जरा ताब्यात ठेव, दाखात ठेव, नाही तर तुमच्याशिवाय आमच्या तोंडा पाळायला लागल. जाते गावाच्या चांडळ चौकडी सांगितलं ती मी काना मागून घातलं. पण ही लहान लेकरू कसं काय खोटं बोलणार? काय ती प्रकार आहे की वाघुलच्या जत्रेला पाहतो. ही सुरुंगची दारू झुडपा आणलं कोण देतो. ताबडतोब वाघुलच्या यात्रेला गेलं पाहिजे. Se viene despacito en la partida. Número 2. DJ Tadeo, DJ Raulito. हाय हाय हाय
पण गिरायक काय गिरायक कसं तुटून पडले पाय पडले जेवाय काय काय केलं जेवायला अंडा कढी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी कोंबडीचा बोचा पटीची वाडा घे चल आणि पहिल्यांदा माझं ताट कर अरे जेवणाचा माझ्या पुढचा बोलतो तुला दमलायला का हे पटीची हे पोरनो या बसून रे पटे चला बसून घ्या पाहिजे त्यांनी मागून इकडे बसे यायला येण्यासाठी किंवा तुम्हाला दिसणं झाला ते कपडे दिसत पांढरे मास्तर बोललं कसं झालंय खाली मी मुतली बाया उरक मामा लय ढिला पडला का तू कशाला बाकी नाही होय आपण बाहेर गाड्या भरपूर आहे इथं आणि भेळ खातो तुझं काय पैसे असेल ना माझी तारीख आहे की तरी नको आम्हाला. ठेव तुझी तरी ठेव तरी. पैसे. सकाळपासून यात्रेमध्ये फिरतोय तुला भूक लागली का नाही लागली ना मला पण या यात्रेत प्रसिद्ध खाणारे मामा पातळीकरांची मर्द मराठा खानावर त्या ठिकाणी जाऊ दोन दोन घास खाऊ नंतर तमाशा चालेल. हे बघ, हेच ते मामा नमस्कार मामा आधी बघा तुम्ही आला होय पाया पडण्याचे तुमच्या बापानं असं उलट ही पाय आमची पद्धत आहे काय धंदा पाणी भरपूर आहे बऱ्याच दिवसानंतर तुमच्या खानावर झालं जेवण कसं पाहिजे हवं जेवण फलसलाच मिळणार तुम्हाला तोंड चाटायला लागला का काय झाली? त्यांची माझी ओळख आहे गेली खात्या? राहिलं माहिती आमच्या दोघांचा जुना खटका आहे ओ मामा तुला पहिलं हे असं होतं मला करायला सांगितलं ओळख आहे. ए माम्या तुझं नक्की मला सण होणार ना आणि काय करतील झिपरी ना झिपरी उपसून गाडी काय माझी जे प्रूफाची नकली सोडल्या कष्टात चालली मोकळी घरभर खाली सपारवर घर माम्या तू तुझं बोलू नको लुगडं भिडून घेईन हा. काय माझे लुगडं फिरतील मी स्वतःवर ओ करते. मामा कलेगा त्या जातीचं लुगडे खेळायला लागले हाताने वर करतील मामा जेवण आलो काय काय जेवण आहे जेवण अंडा कढी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी कोंबडीचा काय बोचा खायचं? अख्खी कोंबडी. कोंबडी आहे का आहे स्पेशल कोंबडी रोगाची वाडा लवकर काय मामांची खानावळ म्हणजे प्रसिद्ध आहे बस 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 येऊ द्या मामा दीपकराव काय ही घ्या तुम्हाला ताट ए घे बा तुला दीपकराव भाकरी हा रस्सा काढवाना तुम्हाला दीपकराव काय पाहिजे मामा हा मला नळी पाहिजे नळी काय नळी काय दीपकराव नळी मागताय मला नळी असली तर माझी अशी अवस्था झाली असती तुमची नळी चुलीत घाला बोखणाची नळी कोकणाची वय हा. हाय हाय वाडा 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 मामा काय तू असं महत्वाचं काय काय दारू दारू आहे का? नाही बया दारू थोडे बहदर आला आणि माझी भट्टी पकडली गेली. एक बाटली तरी पाहिजे नाही ठेवली नाही रे, मी दुसऱ्या खानावळी जातो नका नका दीपकराव ठेवली दडून तुमच्यासाठी लवकर घेऊन या काय आहे मामा जरा अन्न खायला खाना लवकर काय अचानक पोलिसांची धाड पडेल तुम्हाला त्रास होईल बाटली कुठे आहे? अये इथं ते पण दिसत नाही वार बाहेर काढा बाटली. काय आहे? आहे, आहे. हे कुठं ठेवली होती ही माझ्या फ्रीज मध्ये चांगला 2 तांगड्याच्या मधला फ्रीज हा. द्यायचं कशाने देते दीपकराव लवकर ओय दीपकराव काय हा ग्लास नाही हो ग्लास या. मामा माल चांगला आहे ना? माल एकदम कडक हा आमच्याच भट्टीतला आहे हा माल फर्स्ट क्लास हा, तर घे. काय आहे त्याच्या घाण वाजलतोय अमृत अमृत आगं घे मुद्दाय मुद्द या ठिकाणी आपल्याला पाहायला कुणी येणार नाही ते हा. बघ रे काय अजून द्या बडा मामाच्या अजून मागते चढली 5व्या मजल्या आता घे. अहो, तर घे थोडीशी घे. आणि मामा आपल्याला एक बाटली पार्सल हाय पार्सल पार्सल मला प्रयत्न करावा लागेल समोर काय दिसतंय समोर आंब्याचं झाड मला इकडली वाटतं हा, हरभऱ्याचं झाड आहे जेवण मला कर. नाव का बोलला जेव. मी नाही जेवणार. जेव म्हणतो ना. नाही जेवणार. काय हो? तू तिला बोलल्यामुळं ती जेवत नाही. दीपकराव तुम्ही जेवा मी नाही जेवणार अहो जेवा नाही जेवत मी हाय हाय हाय
मी जागा बाहेर आली ए, मामे, आम्ही इथं झोपतोय, आतमध्ये कोणाला येऊन देऊ नको. काम गिराय जा, बाहेर. पुरी जाऊ दे वड्या. जाऊ द्या मी झोपतोय, आतमध्ये कोणाला येऊन देऊ नको. वड्या घाल. आखी वाघोलीची जत्रा फिरू पाहिले. दिवाकरराव काय वैद्यचा काही तपास लागला नाही. चालून चालून भूक लागलेली आहे. जवळ इथं मामा पाथर्डीची खानावळ आहे. 2 घास खावं आणि आपण आपल्या कामाला निघून जावं. राम राम मामा. पाय पडून येत आहे अहो भूक लागली आहे म्हणलं. होती बघ अहो जेवायचं म्हणलं मामा. जेवायचं वेळ हा ये बस हा. हे का पाहतो मी. अख्खी वाघोलीची जत्रा फिरू पाहिली. पण दीपकरावचा वैद्यचा काही तपास लागला नाही. आणि या मामा पाथर्डीच्या खाण्यामुळे दोघं जण एकमेकाला उशावर झोपलेले आहेत. काय करायचं आपण वैद्यला उठून घेऊन जावं. वैद्य ए वैद्य अगं तुझ्या लग्नाचा नवरा नवरा का खेळायचा भावरा. माझा नवरा माझ्या मायनं झोपलाय. तुझं कोण? दारू पिलीच वाटतं. तुला प्यायची का? पे तुला माझ्या जीवावर काय कमी? नवऱ्याचा टेंबा मिरवतो. कधी बायकोला 5 पैशाची चिंदी घेतली होती का रे भडव्या? कोणी बी नवरा. वैद्य काय ते भांडण आपण घरी 4 भिंतीच्या आतमध्ये करू. चल बर घरी चल मग तू कशी तू बघतो. हे काय केलंस? दारूनं भरल्या गेलं माझ्या डोक्यात मारलं. माझं डोकं फोडलं. अशीच घरी येतो. हे काय केलं? दारूच्या नशेत दारूने भरल्या घरात मी माझ्या नवऱ्याला डोक्यात मारला. दीपकराव कोण आहे? कोण आहे? अहो इथं माझा नवरा आलता. कोण? शिव्या? हा पुढे तो भांडवल. ए, शिव्या, पुढे. गेला काय गेला. काय बोलला का तो? मी त्याचं डोकं फोडलं. तुला काय अक्कल आहे का? आता घरी झाल्या थेरड्याला इथला सगळा प्रकार सांगेल. ठीक आहे तो गेला ना त्याच्या अगोदर आपण मधल्यावर सांगितलं. पैसे द्या पैसे किती झाले? मागचे 100 आणि पुढचे 50 75 रुपये झाले. हिशोब बरोबर. संपले तुझ्याकडे पैसे आहेत का? मामा पैसे संपले. नाही उद्या चिंचुरीला आहे, पैसे घेऊन मला जा. आता जाता पैसे पाहिजे ते पकडा. येत नाही काय काय केलं? माझे पैसे नाही दिले ही जर लुगडं फिरून गेल बाय म्हणणारे हा असं. हा पैसे नाही दिले तर लुगडे फेडणार. लुगडं फिरून गेल आता लगेच लगेच पैसे आयो. आमच्या बापाने केला तमाशा मोडला का घंटावरनं तमाशा मोडला. सगळं सामान वाटोवाट गेलं आणि बापाच्या वाटणे एवढं तुमचून आलं. आता विचार करा उद्या जर बाबांनी माझं लग्न करून दिलं त्या बायकोला जर बसा बस पोरं व्हायला लागली तर तिला मी एकच सांगेन. अगं नको नको ही चिंता आणि नको जीवाला घोर. अगं नको नको ही चिंता आणि नको जीवाला घोर. सगळे आता बस झाली ही घोर. काय चाललो तू वाड्यात? डाउनलोड करून ठेवली. हात पुढे कर बघू. ठीक आहे. दुसरा हात पुढे कर. हे बघा आता दोन्ही बी हात पुढे कर. दोन्ही हात. हे बघा कुठे आहे, आहे, काय आहे. किती वेळा सांगितलं असले भिकारनाथ देशमुखांच्या वाड्यात चालणार नाहीत म्हणून फेकून दे दे. अरे पाहिलंस आज आपल्या घरी कोण आलंय? ह्यो कोण मारुती? अरे हे सुधाकर झोडगे तुझे बालपणीचे मित्र. होय मला का तुझ्या आईला सुनिया तू साहेबी झालास होय रे. तुला पट्टा बी मिळाला काय रे. आता दंड बी धरलंस नाही. काय रे बहिरे नाही रे लावले. अरे सुधाकर झोडगे तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांना आऊ जाऊ बोलो. आवाज सुधिया. बाबा ह्यो लहानपणी जसा होता ना अगदी तसाच राहिला बघा. बरोबर. तो रस्त्याचा कडेचा नंबर बघितला ना हा, हा. वर्षभरात त्याला कोणी तुला फासला तर फासला नाहीतर नंबर तो नंबरच. बरोबर उपमा शोधू. तुला कोणाला कशाची उपमध्ये भेजा केले बरोबर बोलले ते. सडकाच्या कडेच्या नंबर सुद्धा प्रामाणिक असतो. तो कसा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगतो पुढचं गाव अमुक अमुक मैले. हा. पाठीमागचं गाव तमुक तमुक मैले. पण बाबा या धोडक्यानं माझ्या लहानपणी 2 गोट्या उसण्या घेतल्या त्या अजून दिल्या नाही. अरे ते लहानपणीचं लहानपणी असतं. आता मला 2 गोट्या पाहिजे ना तर तुझ्या 2 गोट्या काढी. बाबा तुम्हीच सांगा. म्हणजे आता तुझ्या जवळ गोट्या नाहीत का?
नाही नसलं तर मागून घेणं, असलं तर गप्प बस. बरं, बाबा सोडून मला खूप उशीर झाला हो. ड्युटी ये. झाला. या, अधूनमधून येत जा हा, वाड्यावर. हा. बाबा चलू बाबा चलू. पाहिलास एवढासा कार्टास फौजदार बनून माझ्यासमोर हजर झाला. तुम्हाला हसू लागतो का माझा आलेला हसू घालवतो का? अरे शिवा 4 दिवस झालं वाड्यावर दिसला अहो, माझ्या नाही. धीरीचं काम चालू आहे का नाही तो म्हणला पाणी लागल्याशिवाय बापासारखा हट्टी आहे. जीवा ए जीवा अरे त्याचाच आवाज वाटतोय. ये 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 शिवा, अरे आता तुझाच विषय चालला होता बघ. कसं काय विहिरीचं काम? अरे शिवा, तुझं तर डोकं फुटलंय. कुठं मारामारी केली का? का सुरकाचा डोकं उडून लागला डोक्याला? अरे मग डोकं कशाला फुटला? बाबा काय सांगायचं, आपले जातं ना आपले पोट. गावकऱ्यांनी मला म्हणले दीपकराव वैकी माझी बायको वागूनच यात्रेला गेल्यात म्हणून हे सांगितलं मला. मी ती कानामागून घातलं, पण आपल्या सरलाताईने पण मला ते येऊन सांगितलं. खरं काय प्रकार पाहण्यासाठी मी वाघुलची यात्रेला गेलो. तिथं डोकं पण दारूच्या नशेत होते आणि दारून भरल्या गेलात माझ्या डोक्यात मारलं, माझं डोकं फोडलं बाबा. याच वेळी हातातल्या कुऱ्हाडीने तिचा मुर्दा का मारला नाहीस? इतकी माजलंय काय तुझी बायको? असाच घरी जा, तुझ्या बायकोला वैजेला घराच्या बाहेर हाकलून दे. तशी जात नसेल तरी हातातल्या कुऱ्हाडीने त्याचा मुर्दा पाड. उद्या जर तुला पोलिसांनी पकडून नेलं तर तिथून तुला निर्दोष सोडून आणण्याची ताकद माझ्यात आहे. जा घरी. बायकोचा मार खाऊ नका. दिव्या, दीपा कुठे आहे? माडीवर झोपलेत. हा? माझा पोरगा माडीवर झोपलाय. सकाळपासून तरी मला वाटलंच होतं माझा पोरगा असा वाईट वागणार नाही म्हणून. जा दीपकला माझ्या समोर घेऊन ये, त्याला मला काहीतरी सांगायचं आहे. नाही बाबा, ही कालची गोष्ट खोटं बोललास? मला वहिनी सरकार मांडल्या. सुनबाईला हाक मार. हो वहिनी सरकार. सुनबाई, हे असं किती दिवस झालं चाललंय आपल्या वाड्यात, 6 महिने झाले. तरी आम्हाला बोलला नाही. कसं बोलणार? गरीबा घरची लेक तू, गोरा मोठांची आबरू जाऊ नाही म्हणून गप्प बसलीस. पण तुझा नवरा गावात कसले उद्योग करतो याची कल्पना आहे का तुम्हाला? तुम्हाला काय कल्पना असणार म्हणा. तेव्हा त्याच्या बाबतीत वेगळा न्याय निवाडा आम्ही केला तर मनाला वाईट वाटून घेऊ नका. जा घरात. दिव्या, माझे बंदूक घेऊन ये. 40 गावचा न्याय करणारा हा बाबासाहेब देशमुख आज स्वतःच्या पोराचा न्याय या वाड्यात करणार आहे. दीपक जर आला तर त्याला दार उघडून आत घे. शिवाला अक्कल नाही, त्याच्या बायकोनं मस्ता कोण हेट येऊन बोलायची काय गरज आहे? तुझी बायको हो शिवाय दारू बघा. आता घेऊन याला किंवा काय बोंबाला? त्याला बाबांना सगळं सांगितलं तुम्ही दारू पिऊन पडला, त्याच्या बायकोनं मस्ता फोडलं. कोणाला पाहतो मी उद्या सावळीवर काय थांबतो. भरता? एक काम का काय? मला माडीवर घेऊन जा. चाला येते का तुम्हाला? हा. कशाला दारू प्याला तुम्ही? शहाणपणा मला शिक- कुठे गेला होतास? वाघोलीच्या यात्रेला कोण होता बरोबर? गावातले मित्रमंडळी. मित्रच होता ना? हो, मित्र मित्र. दिव्या, त्याच्या तोंडाचा वास घेऊन बघ, मला दारू पिण्यासारखा वाटतोय तो. नाही बाबा, त्या वासाची दारू प्या. अरे कारट्या, त्याच्या 7 पिढ्यात कधी कोणी तंबाखूला शिवलं नाही अशा खंदाने घराण्यात तुझा जन्म झाला. आणि एका घरगड्याच्या बायकोबरोबर प्रेमाचे चाळे करून मामा पातळीकरासारख्या नामर्दाच्या खानावळी तू माझी आबरू घालवलीस. आणि त्यापेक्षा देवास कसं त्यांना मारू नका. या वेळेस सासूबाई असते तर त्याच्या आई जिवंत असती तर हा असा वागला नसता. परंतु दीपक, तुला शिक्षा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. दिव्या, ही बंदूक त्याच्यावर रोखून धर. त्याने काय हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर खुशाल गोळी घाल. दीपक, या वाड्यात तुझे काय लायके आहे हे आज मी तुला पटवून देणार आहे. आपला नियम नाही खतरनाक आहे. पाकरं बिकरं थांबत नाही ना आपल्या पुढं. ओय, पुढं नका. ओय, दम गजाला देताय. डोळे गजाला वाजवताय. माझा नियम चुकल राव. गजाला डोळे वाजवताय. वा शूरवीर, तुझ्यासारखा माणूस मिलिटरीत भरती करावा. का? म्हणजे शत्रूच्या गोळ्या तुझ्या छताडात आणि तुझ्या गोळ्यावर ढगा. अरे दीपक, मी काय म्हातारा माणूस, आज ना उद्या मरणारच आहे.
माझ्या पश्चात या संपूर्ण इस्टेटीचा वारस तू होतास. परंतु गावातील 4 शहाण्या माणसांनी तुझ्याबद्दलच्या तक्रारी माझ्या कानावर येऊन घातल्या आणि म्हणून मला माझा निर्णय बदलावा लागला. 4 दिवसापूर्वीच तालुक्याला गेलो होतो आणि वकिलाच्या सल्ल्यानं माझ्या जिवंतपणी हे माझं मृत्यूपत्र मी तयार करून आणलेलं आहे. आणि या मृत्यूपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे ही 40 गावची देशमुखी स्थावर जंगम इस्टेट हा वाडा आजपासून मी सुनबाईच्या नावाने केलेला आहे. उद्या जर तुला 10 रुपये तंबाखूला मागायचे झाले तर तुझ्याच बायकोकडे एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे तुला हात पसरावे लागतील. ही शिक्षा तुला योग्य आहे असं मला वाटतं. सुनबाई, मी जरी नात्यानं तुझा सासरा असलो तरी धर्माचा बाप समजून हा माहेरचा आहे मी तुमच्या स्वाधीन करतो आहे. याचा नीट सांभाळ करा आणि आजपासून आपल्या नवऱ्याला या समाजामध्ये कसं वागायचं हे तुम्ही शिकवायचं आहे. दीपक, कळली तुझी लायकी? तुला वाटत असेल की मी मेल्यानंतर त्या बायकोला काय दगाफटका करून ही इस्टेट तुझ्या नावची करून घेईल. परंतु या कागदपत्रामध्ये मी एक मुद्दा नमूद केलेला आहे. जर सुनबाईच्या केसालाही धक्का लागला तर ती सगळी इस्टेट धर्मादाय संस्थेत जमा होईल हे लक्षात ठेव. तुझ्यासारख्या दारोड्या पोरांना हीच शिक्षा योग्य आहे. चालता हो माझ्या. या ठिकाणी आमच्या वगनाट्याचं काम संपलेलं आहे. पुन्हा कधी काळी आमच्या तमाशा मंडळाचा कार्यक्रम आपल्या नेवरी किंवा आसपासच्या गावी आला तर असाच उदाहरण करणारी प्रेमाचा असेल द्यावा ही नम्र विनंती.